नमस्कार. मनाचे श्लोक या मालिकेतील हा 41वा भाग. मागच्या केबल आपण 177व्या श्लोकापर्यंत आलो होतो. आज 178व्या श्लोकाला आपण सुरुवात करतोय. श्लोक क्रमांक 178. जया मानिला देव तो पूजिता आहे, परी देव शोधून कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यान कोटी, जया मानिली भक्ती जे तेची मोठी. जगात अनेक देवदेवतांची गर्दी आपल्याला दिसते. शंकरापासून ते नृसिंहापर्यंत आणि म्हसोबापासून ते सटवाईपर्यंत प्रत्येकजण आपापला प्रिय देव निवडतो. त्या प्रत्येक देवतेच्या आवडीनिवडी लोकांनी ठरवून टाकलेल्या आहेत. शंकराला पांढऱ्या रंगाची फुले तर गणेशाला लाल रंगाची फुले प्रिय मानली जातात. कार्तिक स्वामींना दक्षिणेकडील केरळमध्ये अय्यप्पा या नावाने भजतात. त्यांच्या दर्शनाला जाताना काळी वस्त्रे घालून जातात. तर महाराष्ट्रात देवीसमोर काळी वस्त्रे नेसून जाणे महापातक मानले जाते. गणपतीला मोदकांचा नैवेद्य आवडतो. तर काही उग्र प्रकृतीच्या देवतांना बोकड किंवा कोंबड्यांचा बळी देणे म्हणजेच योग्य भक्ती असे समजले जाते. या सर्व देवदेवतांमध्ये काही एक साम्य आढळून येत नाही. ही सर्व स्थिती पाहूनच समर्थ म्हणतात की सध्या जगात पाहिलं तर कोट्यावधी देव आहेत आणि त्यांचे असंख्य निरनिराळे भक्त आहेत. जो भक्त ज्या देवाला मानतो तो त्याची पूजा अर्चा आणि भक्ती करत राहतो. शिवाय त्याच्या मनामध्ये आपण मानतो आणि बसतो तोच देव सर्वश्रेष्ठ आहे अशी भावना असते. म्हणूनच शिवभक्तांना महादेव हा श्रेष्ठ वाटतो. तर वैष्णवांच्या दृष्टीने भगवान विष्णू सर्वात महान देव आहे. या अशा चुकीच्या अभिनिवेशामुळे कित्येकदा त्या दोन पंथीयामध्ये वैरभावना सुद्धा निर्माण होते. म्हणजे देवाची भक्ती करायची ती कामक्रोधादी विकारापासून सुटण्यासाठी आणि प्रत्यक्षात त्या भक्तीच्या उपयोगाने द्वेषभावना मात्र वाढवायची, हा अगदी उलटाच प्रवास म्हणायला हवा. समर्थांनी त्यांच्या काळातील स्थिती वर्णन केली असली तरी आधी चित्र काही फारसे वेगळे नाही. जैनांच्या श्वेतांबर आणि दिगंबर दोन पंथांच्या अन्वयात कोर्ट कचेऱ्या आणि पुढे प्रत्यक्ष मारामारी सुद्धा होतात. गणेशाच्या मिरवणुकीत कोणाचा गणपती पुढे यावरून भक्त मंडळी अगदी एकमेकाची डोकी आधी फोडतात. म्हणजे भक्ती करायचा मूळ हेतू मनाचे उन्नयन व्हावे आहे, परमात्म तत्वाचे आकलन व्हावे आहे हा आहे, जीव आणि शिव यांचे मिलन व्हावे असे आहे. अशा सर्वांना भक्तमंडळी आपल्या वागणुकीने पराजित करीत असतात. हातात तलवार आल्यावर शत्रूवर वार करण्याऐवजी स्नेहाचे डोके उडवण्यासारखाच हा उरपाटा प्रकार झाला. अशा भक्तांना आपण कशाकरता काय करत आहे याचेच भान राहत नाही. गोंदवलेकर महाराज म्हणतात की ही सारी हिंगमिरेचीच गिराईक आहेत, खऱ्या कस्तुरीचा चाहता कोणीच नाही. हे सर्व चित्र पाहून समर्थ दुःखी होऊन म्हणतात, या सर्व गलबल्यात खरा परमेश्वर कोण, तो कसा आहे याचा शोध कोणीच करीत नाही. म्हणजेच खऱ्या परमात्म्याच्या दिव्याशा आत्मानुभवाची ओढ कोणालाच नाही. ती जेव्हा लागेल तेव्हाच तो खरा साधक होईल आणि त्या ओढीनेच त्याच्या साधनेचा खरा प्रारंभ झाला असे म्हणता येईल. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या काळात जे होतं ते आधी आपण बघतोय, काही त्यात फारसा फरक पडलेला नाही. श्लोक क्रमांक 179. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरला असे, गुरु विणतो सर्वथा ही न दिसे. सर्वथा ही न दिसे. परमसा ईश्वर म्हणजे सर्व देवाहूनही श्रेष्ठ असा परमेश्वर आहे. त्याच्या संबंधीच्या श्लोकसमूहातील हा शेवटचा श्लोक आहे. या श्लोकात समर्थांनी परमेश्वराला साध्या रांगड्या भाषेत सरळ थोरला देव म्हणून संबोधले आहे. स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी हे तिन्ही लोक ज्याने निर्माण केले तो परमेश्वर सर्वांचा थोरला देव आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचाही खरा स्वामी तोच आहे. तो सगुण देहधारी नाही, त्यामुळे त्याला पाहता येत नाही, त्याला स्पर्शही करता येत नाही, कारण तो व्यक्त स्वरूप नसून चिदानंद असा आत्मानुभव आहे. तो सूक्ष्माती सूक्ष्म म्हणजे आपल्या कल्पनेची लहानात लहान वस्तूची कल्पना करता येईल त्याहूनही लहान आहे. खरं म्हणजे तो पाहायचा, स्पर्श करायचा विषयच नाही. तो केवळ जाणण्याचा आणि मनन चिंतनाचा विषय आहे. त्यामुळे तो चोरलासे आहे असे समर्थ म्हणतात. याचा अर्थ तो गुप्त आहे, दिसू शकत नाही आणि आपण आपल्या ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने तो जाणूनही घेऊ शकत नाही. अशा या थोरल्या देवाचे म्हणजे परमेश्वराचे महात्म्य एवढे मोठे असूनही आपण सामान्य माणसे त्याला जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही, याचा समर्थांना खेद वाटतो. त्याला जाणून घेण्याची पहिली पायरी म्हणजे आपल्या मनात त्याच्या संबंधी जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. ही जिज्ञासा
म्हणजे पुढील तळमळीची आणि भक्तीची व साधनेची सुरुवात होईल. ही परमात्मा भेटीची परमेश्वर प्राप्तीची तळमळ जर मनापासून लागली तर मग मात्र केवळ त्याच्या भेटीनेच ती तळमळ शांत होऊ शकेल. आपण आपल्या स्वबळावर एकट्यानेच त्याच्यापर्यंत पोहोचू म्हणजेच त्याचा आनंदमय अनुभव प्राप्त करून घेऊ हे सहज शक्य नाही. त्यासाठी समर्थांनी गुरु भेटीचा मार्ग सांगितला आहे. आपण सद्गुरू करून त्याच्या मार्गदर्शनाने त्याच्या संगतीत राहून वाटचाल करीत गेलो तर गुरुकृपेने आपल्याला त्या परमशा देवाची म्हणजेच परमेश्वराची म्हणजेच थोरल्या देवाची प्राप्ती खात्रीने आणि सहजपणे होईल असे सांगून समर्थ एक परीने प्रापंचिकाने परमार्थ मार्गाला लागताना योग्य गुरु मात्र तो पारखून करावा आणि मग निश्चिंतपणे आणि निर्धास्तपणे पण पूर्ण एकाग्रतेने त्याने सांगितलेल्या साधनात राहावे असा परमेश्वर प्राप्तीचा राजमार्ग सांगत आहेत. आणि त्याचबरोबर गुरुविना म्हणजे गुरुशिवाय मात्र परमेश्वर प्राप्ती कदापि होणे शक्य नाही असा इशाराही देत आहे. गुरुविण तो सर्वथाही न दिसे असं समर्थ म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 180. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी मनी कामना चेटके धात माता जेनी व्यर्थरे तो नवे मुक्तीदाता. मागील श्लोकात सद्गुरू केल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होणार नाही सांगितल्यावर सहजपणे श्रोत्यांच्या मनात सद्गुरू कसा ओळखावा हा प्रश्न निर्माण होईल. समर्थ तर्कशास्त्राचे म्हणजे लॉजिकचे काही प्राध्यापक नव्हते, पण मानवी मनाचा त्यांचा अभ्यास अप्रतिम होता. म्हणूनच आपण समर्थांना परम सद्गुरू मानतो. त्यांची थोडी वर्णन करणारा शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा हा श्लोक मराठी जनमानसात पूर्णपणे रुजलेला आहे. तेव्हा अशा परम सद्गुरूकडून गुरु कोणास करावे याचे मार्गदर्शन आपणास अपेक्षित असणार याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी श्लोक क्रमांक 180 ते 183 या 4 श्लोकात सद्गुरू कसा असतो व कोणाला गुरु करावे याचे चपखल मार्गदर्शन केलेले आहे. आपल्याभोवती आपण पाहू लागलो तर अक्षरशः लक्षावधी लोक स्वतःला गुरु म्हणून घेत असतात. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी असं समर्थ म्हणतात. त्यापैकी काहींना मंत्रतंत्र येत असते तर काहींना जारण मारण विद्या प्राप्त असतात. कोणी योगाभ्यासात थोडीफार प्रगती केली असते तर कोणी जादूटोणा भविष्यकथन गंडेदोरे यामध्ये प्रवीण असतात. बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी मनी कामना चेटके दात माता. परंतु या सर्वांच्या जवळ सद्गुरूला आवश्यक असणारी मूळ गोष्ट म्हणजे सर्व विषयवासनापासून मुक्ती अजिबात नसते. उलट हे असे पैसापासरे गुरु स्वतःच वासनेने लिप्त झाले असतात आणि वासनापूर्तीसाठी अनेक अनिष्ट अशी पापे करीत असतात. समर्थांनी बुवाबाजीवर ओढलेले हे आसूड म्हणजे आजच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीलाही मार्गदर्शक ठरणारे मंत्रच आहेत. समर्थांनी त्यांच्या काळाचे केलेले बुवाबाजीचे वर्णन आजही तितकेच लागू पडणार आहे. एक प्रकारे ही बुवाबाजी ही भारतीय संस्कृतीला लागलेली कीडच आहे. आजही अमुकनाथ तमुक स्वामी फालाण्या माताजी अशांची गर्दी आहेच. त्यांचे उत्सव होतात. अनिल अवचट म्हणतात असे गाड्या साड्यांची जणू संमेलने भरतात. खऱ्या खोट्या चमत्कारांची प्रसिद्धी होते. विद्वान मंडळीसुद्धा काही काही त्यांच्या नादी लागतात आणि अडाणी तर पाया पडत असतात. आजकाल प्रसिद्धी माध्यमे वाढल्यामुळे व्याख्यानमाला लावणारे आचार्य, पारायणे लावणारे महाराज, योगसिद्धी शिबिरे भरवणारे बाबा, टीव्हीवर भाषणे प्रवचने जोडणारे व मिरवणारे सुप्रसिद्ध गुरु ही एक बुवाबाजीची अभिनव जमात पैदा होत आहे. पण बारकाईने अशा बंधू संतांचा अभ्यास केला तर ते प्रसिद्धी, पैसा, संपत्ती, स्त्रिया इत्यादींच्या मोहात स्वतःच अडकलेले असतात. अशा तऱ्हेने स्वतःच पापात अडकलेले बंधू गुरु भक्तांचे कसले कपाळाचे कल्याण करणार आणि भक्तांना परमेश्वराचा खरा मार्ग तरी कसा दाखवणार. ही माणसे गुरुपदाला अजिबात लायक नाहीत असे सांगून समर्थांनी उलट अशांच्यापासून लांब राहण्याचं सांगितले आहे. एक वेळ असल्या गुरुपेक्षा तो गुरु नसलेला बरा. अशा गुरुशिवाय साधनामध्ये थोडीफार प्रगती होईल, पण अशा बंधुबुवांच्या नादी लागल्यास सर्वनाश निश्चित आहे हा समर्थांचा इशारा आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 181. नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू नव्हे निंदकू मच्छरू भक्तिमंदू नव्हे उन्मतू वेसनी संग बाधू जनी ज्ञान्या तोची साधू अगाधू. तेच वर्णन अशा बुवाबाजीचं समर्थांचं पुढे चालू आहे या श्लोकातील. ज्यांना खरे आत्मज्ञान झालेले आहे तेच गुरुपदाला लायक असतात.
त्यांच्या अंतरंगाचे नाते परमेश्वराशी जोडलेले असते. त्यांना कोणत्याही ऐहिक गोष्टीचा मोह राहिलेला नसतो. इतकेच नव्हे तर आपल्याला गुरु म्हणावे ही बारीकशी अपेक्षासुद्धा त्यांना असते. जसे कापूर जळून गेला की मागे काहीच उरत नाही, तसे जे सद्गुरू बनतात त्यांचे मन निर्विकल्प निरामय झालेले असते. त्यांच्या मनात कोणती शंका शिल्लक नसते. खरे म्हणजे जे संत अशा उच्च पदाला पोचले असतात त्यांना गोंधळकर महाराजांनी योग्य उपमा दिली आहे. ते म्हणतात की असे संत हे चालते बोलते प्रत्यक्ष देवच आहेत. अशी आणि केवळ अशीच माणसे सद्गुरू होऊ शकतात. परंतु आजच्या बुवाबाजी जमान्यात जे स्वतःला गुरु बनवून घेत असतात ते कदापि सद्गुरू नसतात. अशा बंधू लोकांचे वर्णन समर्थांनी या श्लोकात खरमरीतपणे केले आहे. असे बंधू कोणी चेटूक करणारे असतात, काही जण चमत्कार दाखवतात, काही फसवणारे असतात, तर काही भक्तांना नादी लावून त्यांच्याकडून पैसे उकळणारे बदमाश असतात. स्वतःला स्वामी म्हणून घेणारे कित्येक गुरु दुसऱ्या गुरूंची, दुसऱ्या धर्मांची पदोपदी निंदा नालस्ती करीत असतात. इतर कोण्या स्वामीला जास्त भक्त मिळाले किंवा त्या स्वामीच्या ताफ्यात मर्सिडीज गाडी आली की यांचा मच्छर जागृत होतो. अशांच्या अंतःकरणात भक्तीची ज्ञानज्योत मुळातच नसते, तेव्हा ते भक्तांच्या मनात ती लावतील हे अशक्यच असते. काही बुवा व्यसनाधीन असतात. कोणी भगवान शंकराच्या नावाने गांधेगच असतो, तर कोणी स्वतःला शाक्तपंथीय साधू म्हणून घेत मदिरा आणि मदिराक्षींच्या नादी असतो. कोणी बुवा सतत उन्मत्त आणि मस्तवालपणे वागतात. असे हे सर्व बंधू आणि तथाकथित गुरु स्वतः तर विषयावासनामध्ये अडकलेले असतातच, पण त्यांची संगती फार बाधक असते आणि त्यामुळे त्यांच्या नादी लागणाऱ्या भक्तांची ती दुर्दशा करून टाकते. म्हणून अशा सर्वांपासून खऱ्या साधकाने सावध लावून लांब राहावे. असा बंधुगुरू त्यांचे कायमचे नुकसान करून टाकेल. एखाद्या वेळी गुरु केला नाही तरी चालेल, पण बुवाबाजीपासून लांब राहणे अतिशय आवश्यक आहे. गुरुपद हे प्रत्यक्ष परमेश्वरापासून प्राप्त होते असे म्हणतात, पण ते फक्त खऱ्या गुरूंनाच लागू होते, बंधू मंडळीला नाही. म्हणून गुरु करताना भक्ताने तो पारखून केला पाहिजे. ज्याच्या संगतीत गेल्याने आपले विकार कमी होतील, ऐहिक सुखांचा लोभ कमी होईल, प्रपंचाची आसक्ती कमी होईल आणि परमात्म्याच्या प्राप्तीची आस मनात जागृत होईल, त्याला सद्गुरू म्हणता येईल. जो आत्मज्ञानी आहे, ज्याने विकार जिंकले आहेत, असाच मनुष्य ज्ञानी, विरागी, धीरगंभीर असतो आणि तोच खरा सद्गुरू पदाला योग्य असू शकतो. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 182. नवे वावगी चाहुटी कामपोटी, क्रियेविण वाचाळता तेची मोठी, मुखे बोलण्यासारखे चालत आहे, मना सद्गुरू तोची शोधून पाहे. पात्रता नसताना बुवाबाजी करणाऱ्या बंधू गुरूंच्या पोटामध्ये वासना दडून बसलेल्या असतात. तसेच अशी माणसे सतत बाष्कळ बडबड करीत असताना राहतात. ही बडबडी अनेकदा चावटपणाची, ज्याला इथे समजते चाहुटी असा शब्दप्रयोग केला, अशी असते. नव्हे वावगी चाहुटी कामपोटी, म्हणजे पोटात काम वासना आणि तोंडाने बाष्कळ बडबड असे गुरु असतात. आणि कसे असतात ते तर क्रियेविण वाचाळ आता त्याची मोठी. आणि अशा बंधू लोकांना स्वतःला परमार्थ झाला असल्याने त्यांच्या वासना बलवत्तर असतात. त्यांना कनक आणि कांता म्हणजे पैसा आणि स्त्रिय यांचा मोह असतो. ते अनेकदा निरर्गल, लागट, लोचटपणाचे भाषण करताना आढळतात. अर्थात ज्याला सद्गुरू नसून असल्याचे ढोंग करायचे त्याला हा नाटकीपणा आवश्यकच आहे. विशेष गमतीची गोष्ट म्हणजे लोकसुद्धा खऱ्या सत्पुरुषाबद्दल अनेकदा संशय घेतात, पण अशा बंधू माणसांच्या नादी मात्र बेमालूमपणाने सहज लागतात. कसायला गाय दार्जिनी अशी आपल्याकडे म्हण आहे ना, तिची अशा प्रसंगी आठवण झाल्याशिवाय राहत नाही. काही बंधू तोंडाने खूप ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारताना दिसतात. त्यांची राहणी राजस असते आणि उपदेशी श्रवणी असतो. अगदी भले लोक सुद्धा त्यांच्या वाणीवर लुब्ध होतात. कारण चांगलं ढोंग करायचं त्याला या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत ना. चांगलं रूप पाहिजे, वेशभूषा चांगली पाहिजे, लोकांवर प्रभाव पडण्याचं व्यक्तिमत्व पाहिजे आणि वाणी तरी चांगली पाहिजे. चांगले दाखले देता आले पाहिजे. म्हणजे आत काही नाही, पण बाहेर मात्र खळखळाट खूप असला पाहिजे. परंतु जगाला असा निरीच्छपणा आणि परमार्थाचा उपदेश करणाऱ्या या तथाकथित गुरूंचे स्वतःचे वर्तन मात्र नेमके त्या उपदेशाच्या उलट असते. जगाला मोहापासून दूर राहा असे सांगणारे हे बुवा मात्र स्वतः शिष्य आणि शिष्यांचा परिवार राखून असतात. त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांमध्ये सुद्धा ते भक्तांच्या आर्थिक सुबत्तेनुसार वर्गवारी करीत असतात.
अशांची ओवाण म्हणूनच समर्थांनी क्रियेविना वाचा आता या सदरात केली आहे. असे बंधू कधीही खरे गुरु होऊ शकणार नाहीत, म्हणून साधकांनी अशांच्यापासून सावध राहिले पाहिजे. खरा सद्गुरू हा आत्मज्ञान प्राप्त झालेला असतो. तो शिष्यानेही तोच उपदेश करत असतो आणि त्याचे स्वतःचे वागणेसुद्धा त्या उपदेशाप्रमाणेच असते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या वर्णनाला तो यथायोग्य असतो. त्याला कशाचाही मोह नसतो, लोभ नसतो. तो कोणाचाही द्वेष किंवा मत्सर करत नाही. त्याने सर्व विकारांनी वास्तवावर विजय मिळवला असतो आणि त्याच्या उपदेशाचे जे पालन करतील त्या सर्व शिष्यांचेही तो कल्याण करत असतो. तेव्हा अशा गुरुचा साधकाने शोध घेतला पाहिजे आणि त्याचे दासत्व पत्करले पाहिजे, हे समर्थांचे सांगणे आहे. बंधुभाव खूप असतात, पण खरे सद्गुरू कमीच असतात. त्यामुळे त्या अशा खऱ्या सद्गुरूंचा सुद्धा तळमळीने शोध घ्यावा लागतो. तो साधकाने घेतला पाहिजे म्हणून समर्थ शोधून पाहे असा उपदेश करत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण इथेच 182व्या श्लोकाला थांबूया. उद्या पुढच्या भागामध्ये 183व्या श्लोकापासून आपण परत सुरुवात करू.